मराठीशी बोललात त्याबद्दल यानंतर रुपाली ठोंबरे पाटील या आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत. रुपाली ठोंबरेजी, आपण बघितलं असेल DGCA वर पहिली कारवाई करण्यात आलेली आहे आणि तेही मागच्या महिन्यामध्ये अपघात झाला होता. आता ही कारवाई होतीये, तुम्ही समाधानी आहात का? मुळामध्ये आता एवढ्या लेट मध्ये सांगतायत की त्यांच्या VSR कंपनीची म्हणजे विमानांची चूक आहे. त्यांना परवानगी दिली कुणी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे परवानगी देणार आहे त्यांचे प्रेस नोट काढतायत त्यांच्यावर पहिली कारवाई झाली पाहिजे. तुमचा म्हणजे DGCAच्या हलगर्जीपणामुळे आज राज्याला एक अजितदादांना मुकावं लागलेलं आहे. ही कुठली म्हणजे पद्धत आहे तुमची त्या DGCAची? आणि तुम्हाला त्या VSRची म्हणजे VSR कंपनीची चूक आहे हे सांगायला महिना लागतो. मग कशाला बोलत तिथे तुम्ही? आणि जर राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्याच्या बाबतीत या गोष्टी घडत असतील तर सर्वसामान्यांनी कुणाकडे न्याय मागायचा आहे? त्याच्यामुळे DGCAची कडनी ज्या ज्या परमिशन ज्यांना त्या VSRला दिल्या होत्या ती सगळी लोक याच्यामध्ये यायला पाहिजेत. समाधानी म्हणजे हाच रिपोर्ट त्यांनी 8 दिवसाच्या आतमध्ये द्यायला पाहिजे होता. का तुम्ही एवढे दिवस लावले? बरोबर. त्याच्यामुळे आमची परत विनंती आहे, पारदर्शक आणि जे जे याच्यामध्ये निष्काळजीपणा आहे, ज्यांची चूक आहे ते समोर आले पाहिजेत. कुणालाही वाचवता कामा नये. आता तुम्ही अहवाल देताय, सांगताय आणि आता विमान कंपनीच्या त्या VSRला परमिशन कुणी दिली? कोण ऑथॉरिटी आहे? कोण होता अधिकारी? तो झोपा काढत होता का तिथं? तुमचा मुद्दा लक्षात आला तरी द्यायचीच नव्हती. तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. आता पुढे नेमकं काय काय होतं ते बघावं लागेल. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल.